करतो, मला काय हरकत नाही. कुठे भेटत असेल तर विचारा चहासाठी. काय नाही मस्ती. बघा हिंदू समाजाची विशालता. आमच्या समाजामध्ये त्या घरात सारखं प्रकरण घडलं. त्यांनी हिंदू समाजाच्या माता भगिनींचं आयुष्य खराब केलं. एकही हिंदू आला नाही त्याच्या बाजूने बोलणार, कोणी त्याचं समर्थन केलं नाही. पण हिंदू समाज म्हणून आपण सगळ्या जणांनी भूमिका घेतली. तर अगर हिंदू माता भगिनीचं कोण आयुष्य खराब करत असेल आणि तो हिंदू पण असेल तर त्याला फाशीवर लटकवा, ही भूमिका हिंदू समाज आणि खराच्या प्रकरणात घेईल का या नोमानी ह्या निमित्ताने ह्याची विषय. तो काय वेगळा करतोय घरात आणि नोमानीमध्ये? काय फरक तुम्ही सांगा मला. आपल्यातला नालायक घरात, त्यांच्यातला नालायक नोमानी सेम आहे, साम्य आहे, काही फरक नाही. त्याची ती मदरसाची इथे अनधिकृत उभी आहे, माझ्या रॅडारवर आली आहे त्या. बघू किती दिवस राहत, बघू. मी पण बघतो. मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, हे ज्या मदरसा आहेत ना, हे आतंकवादीचे अड्डे आहेत. हे काही शिक्षण देत नाही, तर आधी काय शिक्षण देत नाही. जरा धाड मारली कधी आमच्या पोलिसांना पण सांगतो, करा जोरदार काम. हिंदुत्वादी विचाराच्या सरकार असताना करा, धाड मारा. अशा मदरसांमध्ये नाही तुम्हाला मिळवलं ना तर नावाचं नितेश राणे नाही, लक्षात. नावाचं नितेश राणे नाही. धाडच दाखवा, हो धाडच दाखवा. पोलीस खाता काय करू शकतंय या मित्रांच्या जमिनीनंतर बघितल्यापैकी एक कार्यकर्ता आहे. हे सगळे मदरसे त्याच्यामध्ये आतंकवादी घडवले जातात. किती उदाहरणं तुम्हाला आमचे पत्रकार मित्र बघा लाईनीत बसलेले आणि लेवलवर आणले तर विचाराने नेहमी खालती बसतो. विचार करा किती असे केसेस घडले जिथे मदरसामध्ये आतंकवादी सापडले आहेत, हत्यार सापडले आहेत. एक तरी मदरसामध्ये चुकून कुठला तरी डॉक्टर इंजिनियर बनलेला दाखवा आणि चुकून बनला तर डायरेक्ट आतंकवादीच बोलतो तू. म्हणजे डिग्री पण काही टाकायला घेतात तेही कळत नाही. बघा कुठलाही आतंकवादी हे तो डॉक्टर था, इंजिनियर था, अरे काय केलं पड रहा था भाई, बॉम्ब फोड़ने के लिए. त्याच्या मदरसामध्ये कसं चर्चा होत आहे तर बेटा थोड़ा इस बार बड़ा वाला बॉम्ब बनाना, पिछले बैच ने ना छोटा वाला बनाया. हे याच्या यांची शिक्षा आहे. येताना आमच्या मुळे दाखवत होता यांची शिक्षण संस्था. बरं झालं म्हणून बोलत त्यांना तुमचे आभार. मला इथे नेराला बोलव. आता बघा गेल्यानंतर कसे फटाके लावतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.